नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यात मोठी वाढ, शासन निर्णय निर्गमित दिनांक 20/6/2025। बघा एकूणच कोणत्या भत्त्यामध्ये मोठी वाढ झालेला आहे आणि हा शासन निर्णय काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कोणत्या भत्त्यामध्ये मोठी वाढ झालेला आहे व हा जो शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा या ठिकाणी टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यात मोठी वाढ, शासन निर्णय निर्गमित दिनांक 20/6/2025। बघा, बिग इन्क्रीज इन दिस अलाउन्स ऑफ स्टेट ऑफिसर्स एम्प्लॉईज गव्हर्नमेंट डिसिजन इश्यूड ऑन 20/6/2025। सामान्य प्रशासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार गणवेश भत्त्यामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार उपविभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या या राज्य अतिथीगृहातील कर्मचाऱ्यांना पुरवण्यात यावयाच्या गणवेशाच्या या वित्तीय मर्यादेत सुधारणा करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत राजशिष्टाचार उपविभागामध्ये कार्यरत राज्य अतिथीगृहातील अधिकारी व कर्मचारी यांना 2 वर्षातून एकदा दिला जाणारा प्रति कर्मचारी एकूण 3 गणवेश हे खाली नमूद करण्यात आलेल्या सुधारित दराने मंजूर करण्यात येत आहे। बघा, एकूणच गणवेश भत्त्यात सुधारणा करण्यास परवानगी देण्यात आली आहे। सदर सुधारणा अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। तुमच्या समोर शासन निर्णय आहे, तुम्ही पाहू शकता। सामान्य प्रशासन विभागातील राजशिष्टाचार उपविभागाच्या अधीनस्थ असलेल्या या राज्य अतिथीगृहातील अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या गणवेशाच्या वित्तीय मर्यादेत सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक पाहू शकता। तारीख आहे 20 जून 2025। बघा प्रस्तावना काय सांगतोय थोडक्यात या ठिकाणी जाणून घेणार आहोत। या सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार उपविभागाच्या या अधीनस्थ असलेल्या राज्य अतिथीगृहातील कर्मचाऱ्यांना पुरवण्यात यावयाच्या गणवेशाच्या या वित्तीय मर्यादेत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। बघा शासन निर्णय काय सांगतोय। या सामान्य प्रशासन विभागातील राजशिष्टाचार उपविभागाच्या अधीनस्थ असलेल्या या राज्य अतिथीगृहातील अधिकारी कर्मचारी यांना 2 वर्षातून एकदा प्रति कर्मचारी एकूण 3 गणवेश हे खाली तक्त्यात नमूद केलेल्या या सुधारित दराने मंजूर करण्यात येत आहे। बघा, सह्याद्री व नंदगिरी राज्य अतिथीगृह 2 वर्षातून एकदा पदनाम तसेच वित्तीय मर्यादा प्रति कर्मचारी प्रति गणवेश रुपये, सुधारित वित्तीय मर्यादा प्रति कर्मचारी प्रति गणवेश रुपये पाहू शकता। व्यवस्थापक एकूण 9 या ठिकाणी पदनाम आहेत। एक आहे व्यवस्थापक 6500 व तसेच सुधारित वित्तीय मर्यादा प्रति कर्मचारी प्रति गणवेश आहे 9000। 6 व्यवस्थापक मुख्य बटलर भांडारपाल बटलर आणि खानसामा किचन हेल्पर स्टोअरमन शिपाई एकूण 6500 तसेच 4500 4000 3000 अशा पद्धतीने वित्तीय मर्यादा प्रति कर्मचारी प्रति गणवेश रुपये आहे व तसेच सुधारित वित्तीय मर्यादा प्रति कर्मचारी देखील गणवेश पाहू शकता 9000 8450 रुपये व तसेच 5850 5200 3900 अशा पद्धतीने प्रति गणवेश या ठिकाणी रुपये सुधारित वित्तीय मर्यादा प्रति कर्मचारी प्रति गणवेश रुपये या ठिकाणी आहे। बघा, मागील पृष्ठावरील तक्त्यात नमूद केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुधारित गणवेश भत्ता हा यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधीन राहून या ठिकाणी अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यात येत आहे। सह्याद्री व नंदगिरी राज्य अतिथीगृहातील या राज्य अतिथीगृहातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत नियमितरित्या गणवेश परिधान करण्यात येत असल्याची तपासणी व्यवस्थापक सहाय्यक व्यवस्थापक यांनी करावी। हा शासन निर्णय वित्त विभागाच्या या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 3449 व्यय 4 दिनांक 19 मे 2025 अन्वये या मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षींकित करून काढण्यात येत आहे।
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने पाहू शकता। एकूणच अशा पद्धतीने हा GR एकूणच या ठिकाणी या राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यात मोठी वाढ झालेला आहे। म्हणजे एकूणच या ठिकाणी गणवेश भत्त्यामध्ये मोठी वाढ करण्यात आलेला आहे। दिनांक 20/6/2025 रोजी हा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।